मुंबईतल्या माणसांना पिकनिकला जाण्यासाठी जर कोणती स्थळं आवडतात तर ती असतात निसर्गरम्य स्थळं. आणि म्हणून या गोष्टीचा विचार करून ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये असं काही करता येईल का आणि ॲग्रो टुरिझम सेंटर निर्माण करता येईल का, अशी एक आगळी वेगळी संकल्पना घेऊन श्री गणेश चप्पलवार यांनी हा संपूर्ण घाट घातला आणि त्यातून जन्माला आलं ते ॲग्रो टुरिझम विश्व. आणि म्हणून बेस्ट ई कॉमर्स स्टार्टअपचा पुरस्कार मिळतो आहे ॲग्रो टुरिझम विश्व, जे आता ॲग्रो टुरिझम सेंटर्सना एकत्र आणून त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एक्सपोजर देत आहे. आणि पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण या बाजूला विकास झालेला आहे, पण वंचित असणाऱ्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी खास त्यांनी काही ॲग्रो टुरिझम सेंटर्स निर्माण केली आहेत. तुम्हीसुद्धा या ॲग्रो टुरिझम सेंटर्सने जाऊन निसर्गाचा खराखुरा मनमुराद आनंद घेऊ शकता. तर मी या ठिकाणी आमंत्रित करेन श्री गणेश चप्पलवार यांना की त्यांनी बेस्ट ई कॉमर्स स्टार्टअपचा ॲग्रो टुरिझम विश्व हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारावा. ॲग्रो टुरिझम विश्व या ब्रँडला बेस्ट ई कॉमर्स स्टार्टअप. आणि ॲग्रिकल्चर आणि टुरिझम या दोघांचा काय नक्की संबंध आहे याविषयी त्यांनी मार्गदर्शन देखील करावं. गणेशजी यांना मी विनंती करतो. नमस्कार, माझं नाव गणेश चप्पलवार आहे. मी मुळात पत्रकार आहे. मी मराठवाड्यातला आहे, नांदेड जिल्ह्यातला, देगलूर तालुक्यातला. पुण्यामध्ये पत्रकारिता करत असताना मला फिरायची खूप आवड होती. त्यानिमित्ताने माझ्या मित्रांसोबत मी फिरायला जायचो. माझे काही मित्र समाजसेवक आहेत, वेगवेगळ्या फील्डमधले माझे काही मित्र आहेत. त्यांच्यासोबत फिरत असताना मावळ तालुक्यातल्या एक ॲग्रो टुरिझम सेंटरला भेट देण्याचा योग आला. त्याचसोबत मी अनेकदा ॲग्रो टुरिझम सेंटरला गेलो आहे मी. नंतर आम्हाला सेकंड इयरला एक डेझर्टेशन असतो की कुठल्या तरी विषयामध्ये सखोल असं वार्तांकन करायचं असतं. मी विचार केला की हा वेगळा विषय आहे आणि आवडीचा आहे आपल्या फील्डचा. मग विचार केला की डेझर्टेशन मावळ तालुक्यातील ॲग्रो टुरिझम सेंटरची परिस्थिती काय आहे या अर्थाने विचार केला. नंतर बऱ्यापैकी अभ्यास झाला. मग सेकंड इयर झाल्यानंतर मी विचार केला आता काय करायचं पुढे. काहीतरी पत्रकार म्हणजे एक स्पेशलिस्ट पाहिजे ना आपल्याकडे, शेतीसंबंधी किंवा अर्थसंबंधी किंवा विज्ञानासंदर्भात किंवा बाकीचे असे एक स्पेशलिस्ट असं पाहिजे होतं. मग मित्राला बोललो की यार मला याच्यामध्ये काहीतरी करायचं आहे. तो बोलला की करू शकतो तू. मग पश्चिम महाराष्ट्राच्या काही ॲग्रो टुरिझम सेंटरला भेट दिला, कोकणातलं काय भेट दिलो आहे, परवाच मराठवाड्यातल्या काही ॲग्रो टुरिझम सेंटरला भेट दिला. मग विचार झाला की बाबा एक 10-15 लाख रुपये इन्व्हेस्ट करून ॲग्रो टुरिझम सेंटर डेव्हलप करतात. मग त्यांच्याशी बोलताना असा अनुभव आला की माझाही अभ्यास झाला की बाबा कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचत नाही, की जे काय नवीन माध्यम आहे डिजिटल माध्यम, त्या माध्यमातून त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म देऊ शकतो असा विचार आला. आणि माझ्यासोबतचे जे काही माझे क्लासमेट आहेत सगळे पत्रकार, त्यांना एकत्र घेऊन मी हा काम सुरू केलेला आहे. मला आनंद होतो आहे की 16 मेला मी ह्या कंपनीची स्थापना केलेली आहे आणि अमित सरांनी म्हणजे अर्थसंकेतच्या वतीने मला हा पुरस्कार मिळतो आहे. खरंच मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आम्हाला अर्थसंकेतच्या वतीनं खरं आम्हाला अर्थ प्राप्त झाला असं मी मानतो. आणि पुरस्कार दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आणि आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.